पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिकल सेल मुक्त धुळे जिल्ह्यासाठी अरुणोदय विशेष अभियान। पालकमंत्री जयकुमार रावल यांचे नागरिकांना तपासणीचे आवाहन। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय प्रकाशजी आंबेडकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अरुणोदय सिकल सेल अॅनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यात सिकल सेल अॅनिमिया या गंभीर अनुवंशिक आजाराविरोधात प्रभावी लढा उभारण्यासाठी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय जयकुमार रावल यांनी नागरिकांना सिकल सेल तपासणी करून घेण्याचे महत्त्व पटवून देत व्यापक जनजागृतीचे आवाहन केले आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की सिकल सेल अॅनिमिया हा अनुवंशिक आजार असून योग्य वेळी तपासणी, जनजागृती व उपचार केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवता येऊ शकते। विवाहापूर्वी सिकल सेल तपासणी करणे तसेच गर्भावस्थेत आवश्यक वैद्यकीय चाचण्या करणे अत्यंत गरजेचे आहे। वेळेवर निदान झाल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते असेही त्यांनी नमूद केले। या विशेष अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील तपासणी बाकी असलेल्या नागरिकांची सिकल सेल तपासणी करण्यात येणार आहे। तसेच सिकल सेल वाहक व रुग्णांना योग्य उपचार व समुपदेशन देण्यात येणार आहे। नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे। माननीय जिल्हा अधिकारी भाग्यश्री विसपुते व मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व आरोग्य विभागामार्फत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून सिकल सेल मुक्त धुळे जिल्हा घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। या अभियानामुळे सिकल सेल अॅनिमिया विषयी जनजागृती वाढून आजाराचे प्रमाण कमी होईल आणि भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। नमस्कार। महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री, दोघेही उपमुख्यमंत्री आणि आमचे मित्र आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून अरुणोदय सिकल सेल अॅनिमिया विशेष मोहीम अशी एक महत्वाची मोहीम महाराष्ट्रभरमध्ये राबवण्यात आलेली आहे। 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी अशा कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सिकल सेल हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे। हा आजार संसर्गजन्य नसून तो केवळ आई वडिलांकडून मुलांकडे जातो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विशेषतः धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी क्षेत्र किंवा इतर क्षेत्रामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात आहे। ज्या ज्या ठिकाणी आहे 0 ते 40 वर्ष वयोगटातील जे नागरिक आहेत त्यांचा आशा वर्कर असतील, इतर साऱ्या यंत्रणेमार्फत तपासणी होणार, आयडेंटिफाय होणार आणि त्याच्या उपाययोजना हा आपल्याला सगळ्यांना ते देणार आहेत। मी आरोग्य विभागाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की सिकल सेल मुक्त महाराष्ट्र बनवण्याचा त्यांचा हा जो संकल्प आहे त्या संकल्पाला पाठिंबा देतो आणि आपल्या अभियानमध्ये धुळे जिल्हा हा महत्वाची भूमिका निभवेल। इथले सारे कार्यकर्ते, लोक, समाजसेवक हे या अभियानाच्या बरोबर राहतील। पुन्हा एकदा अरुणोदय सिकल सेल अॅनिमिया विशेष मोहीम या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती व आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। धुळे जिल्ह्यात 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अरुणोदय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। सिकल सेल अॅनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून आई वडिलांकडून अपत्यामध्ये संक्रमित होतो। विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते। वेळेवर तपासणी, योग्य उपचार व जनजागृतीद्वारे या आजाराचे दुष्परिणाम निश्चितपणे टाळता येऊ शकतात। आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय
त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे जाऊन आपली सिकलसेल तपासणी आजच करून घ्या आणि सिकलसेल मुक्त भारताच्या मोहिमेमध्ये सामील व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी आमदार काशीराम पावरा शिरपूर. आपल्या जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत सिकल सेल तपासणीचं अभियान महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे. तर या अभियानामध्ये आपल्या शिरपूर तालुक्यातील सगळ्या गावातील लोकांनी जास्तीत जास्त तपासणी करून घ्यायची आहे. 0 ते 40 वयोगटाच्या लोकांनी याची तपासणी करायची आहे. सिकल सेल तपासणी आहे आणि ऋण जर आढळलं तर त्याला शासन वेळोवेळी उपचारासाठी औषधी देणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अभियान राबवलेलं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेऊन आपल्या आपल्या गावामध्ये 0 ते 40 वयोगटाच्या लोकांची तपासणी करून आपण औषध उपचार केलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्रालय आणि आपल्या शिरपूर तालुक्याचे अस्तित्व फाउंडेशन हे आपल्या तालुक्यामध्ये काम करत आहे. तर आपण सगळे शिरपूरवासियांनी याच्यामध्ये भाग घेऊन सगळे गावातील सरपंच असतील आपल्या आपल्या गावामध्ये हे अभियान राबवून 15 ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत तपासणी करायची आहे आणि भविष्यामध्ये त्यांना औषध उपचार शासन करणार आहे. कालावधीत अरुणोदय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन मोहीम हे राबवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. सिकल सेल ॲनेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून आईवडिलांकडून अपत्यामध्ये संक्रमित होतो. वेळेवर तपासणी केली आणि योग्य उपचार व जनजागृतीद्वारे या आजाराचे दुष्परिणाम निश्चितपणे टाळता येऊ शकतात. आपल्या या आरोग्याच्या या मोहिमेत वयोगट 0 ते 40 या वयोगटातील ज्यांची तपासणी बाकी असेल त्यांची तपासणी प्रत्येक घरोघरी जाऊन आपले हे आरोग्य विभागाचे त्यांचे कर्मचारी, आशा सेविका असतील, त्यांचे आरोग्याचे सर्वच विभागीय कर्मचारी, डॉक्टर्स असतील आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण टीम हे प्रत्येक गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन हे सर्व रुग्णांची तपासणी ते करणार आहेत. म्हणून मी आपल्या गावातील प्रत्येक गावात आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील ते ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील यांना आणि सर्व नागरिकांना नम्र विनंती करते की आपण या मोहिमेत सहभाग घेऊन आपली आरोग्याची तपासणी आपण सर्वांनी करून घ्यावी अशी मी नम्र विनंती करते. आणि हा जो आजार आहे सिकल सेल ॲनेमिया हे विशेषतः आपल्या ग्रामीण भागांमध्ये आदिवासी विभागात हा जास्त याचं प्रमाण आपल्याला आढळून येतोय. म्हणून आपण सर्वांनी काळजीपूर्वक या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण सहकार्य करावं आणि आपण या मोहिमेत सहभागी होऊन आपली आरोग्याची तपासणी आपण करून घ्यावी. जेणेकरून त्याच्यात समजा पॉझिटिव्ह जर रिपोर्ट आपला आला तर त्याच ठिकाणी तुम्हाला त्याचं मोफत पुढील उपचार, औषध, गोळ्या हे शासनाच्या मार्फत आपल्याला दिले जातील असं आपल्याला या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येत आहे. जेणेकरून आपलं भावी आयुष्य आणि भावी पुढील पिढी ही आपल्याला निरोगी होण्यास मदत होईल. म्हणून आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी असतील,
सरपंच, पोलीस पाटील आणि सर्व गावकऱ्यांनी, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन त्याचा संपूर्ण या मोहिमेत येऊन आणि आपल्या आरोग्याची तपासणी करण्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या या मोहिमेस सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती करते. आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपकेंद्र या ठिकाणी जाऊन किंवा त्यांचे कर्मचारी आपल्या घरोघरी येतील अशा पद्धतीने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि या मोहिमेत सहभाग नोंदवावा, सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.